राम राम मंडळी. कलम 302 व्लॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. थोडं लेट पण थेट आणि गडी फाळक्यावर आलेला आहे, ध्यानात ठेवा. आज जी स्टोरी आहे ती घडली का एवढं कळलं तरी लय झालं. आता बघायला मुख्यचा विषय सांगतो. मला 2-3 दिवस तिकडंच होतो. अत्यंत गुणी, समंजस आणि ज्याला खरोखरच प्रापंचिक अडचणी आहेत किंवा काही गोष्टी आहेत त्यांचं स्तंभन करण्यासाठी, शत्रूचं स्तंभन करण्यासाठी किंवा काही कोर्टाचे विषय मार्गी लावण्यासाठी आपले सबस्क्रायबर आलते. सगळं विधी व्यवस्थित पार पाडला. दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे एक विशिष्ट प्रकारच्या करणीचं प्रमाण सध्या वाढते. लक्षात घ्या की पैसे येण्यापासून त्याला त्या कुटुंबाला रोखायचं, त्याची बांधी करायची. पैसा येतो पण टिकत नाही आणि सारखी घरात किरकिर, अशांतता, अशा प्रकारचं जीवन लोकाला आणि त्या जे करणाराचं काय असन गुप्तविधी, त्यांना काही त्याचं म्हणजे फायदा काहीच नाही. फक्त लोकांचं वाटलं जायला पाहिजे अशी लोक आहेत. त्यांचा कट कार्यक्रम करायचा असेल ना, माझ्या संपर्क साधा मी बरोबर राबवतो. जाऊ द्या, मारू द्या. आता इथं एक आनंदाची बातमी द्यावं म्हणलं. आज हितालचे पुढारी काही दिल्लीत गेले ना की तोंड बिन असा स्माईल करून असं म्हणतो की 45 डिग्रीमध्ये काही लोकांच्या पुढं उभं राहतात. हा, इथं आलं की मग फोडाफोडी हे करीन, ते करीन, फोन हॅलो, मला टीचार झाट दुनिया सगळं चालतं त्यांचं. पण तिथे गेलं की 45 डिग्रीत म्हणतो का खाली. म्हणजे याचा अर्थ काय की समजा तुम्हाला एखादी नोकरी व्हा, नोकरीत वरिष्ठ हा असतोच बरं का. आखी कंपनी ताब्यात आहे आणि तो मॅनेजर आहे, तरी त्याच्यावर कोणतरी आहेच. अंबानी असन, अदानी असन. अंबानी अदानीच्या वर सुद्धा काहीतरी असतं, ध्यानात ठेवा. मग ते अमेरिकन काही लोक शकतात, त्यांच्या सुद्धा वर काय असतात काही, ध्यानात ठेवा. ते अंबानी बघा तुम्ही, ते गणपती पुढे गेले की 90 डिग्रीमध्ये खाली डायरेक्ट. देवदेवले करतात ते 90 डिग्रीमध्ये खाली, डोक्याला ताण नाही, असा विषय. महत्वाचा मुद्दा सांगायचा म्हणजे ही जी घटना आहे ही घडली सांगली जिल्ह्यातली. सांगली जिल्ह्यामध्ये घडलेलं विश्राम बाग पोलीस स्टेशनच्या अंतर्गत घडलेला विषय. सविता पावसकर ही मुलगी जाणून घेतली की अख्खी स्टोरी तुम्हाला कळली. गरीब परिस्थितीत, आता ही आजकाल आहे ना, गरीब परिवारामध्ये जन्माला येणं अजिबात पाप नाही, चांगलंच आहे, ध्यानात ठेवा. पण गरीब म्हणून मरू नका भाऊ कधी. कारण ही देवाने हा डोळं तोंड दिले काय, एक व्यवसाय एकदम सचोटीने केला तर कुणीही गरीब राहणार नाही. गरिबी ही मेंदूत असते, डोक्यात असते, विचारात असते. एकदा डोक्यात तुमच्या फिट बसलं ना की आपल्याकडे जमीन नाही, शेती नाही, आपल्याकडे काही नाही, आपण काही करू शकत नाही. फसला माझा लाईफ टाईममध्ये तो, त्याचं हाल होणार. त्याला पाहुण्याळ्यात किंमत नाही, त्या रामराम सुद्धा करत नाही. हे 4 चाकी घेऊन येणार आणि ते म्हणला ना, ती मला घेता का तिथं सोडा का, नाही आम्हाला तिकडून, आम्हाला इकडून जायचे, लांबून जायचे आम्हाला. अशा अवलदी पाहुण्यांच्या यांच्यातले डोक्याला लागू नका. स्वतः मुलांच्याकडून माझ्या अशा अपेक्षा आहे, तरुणांच्याकडून, की मनगाटात रग आहे ना, 100% तुम्ही करू शकता, काही करू शकता, करा. आता आपली बी लयशी नाहीत का तुम्हाला सांगतो. पाठीमागे कंपनीच्या मालकाने फोन केला आणि मला सांगितलं की 31-40 कामगार भरायचे. तर तुम्ही सांगितलं होतं मी 800 रुपये रोज, 25,000 महिना आहे. सुरुवातीला स्टार्ट केला, पोरांना चांगला विषय. हेल्पर पाहिजे होते, वेल्डर पाहिजे होते, मशिनिस्ट पाहिजे होते. 3 दिवसात त्यांच्या जागा भरण्या गेल्या. आम्ही लय खुश. माझ्या सबस्क्रायबरने बहुत 25 पोर लागली, पण मला फोन कसं आला नाही यांचं. म्हणलं काय परिस्थिती, म्हणले दुर्दैवाची. आणि ते ज्यांची कंपनी आहे ते मराठी माणसं आहेत, ध्यानात ठेवा. त्यांनी सांगितलं मामा दुर्दैव. म्हणलं काय झालं. एपिसोड तुमचा पाहून आम्हाला दुसऱ्या दिवशी लोक आले, आम्ही 30 भरून टाकले. एकच महाराष्ट्रीयन माणूस आहे आणि UP बिहारी 99%. आता काय डोक्याला हात लावून घेता का. म्हणजे त्यांना मराठी कळतंय. मला आजच शोध लागला की UP बिहारचे लोक माझे सबस्क्रायबर आहेत, त्याला मराठी कळत असलं पाहिजे. त्यांनी फायदा उचलला तिथं जाऊन. आपली आता गुटखातं काय बंद झाले, काय करते आज. केस सुद्धा अक्कल नाही, कुरळे केस सुद्धा राज ठाकरेंच्या भाषेत. आता खालचे वरचे म्हणा नका लावू म्हणजे बाद झालं. काय करते ती आणि काय करणार आहेत पुढं जाऊन, अवघड. आता काय करायचं आपण तरी, अशी पोरांची मानसिकता. आता ही जी सविता पावसकर आहे ही 12वी झाली,
मार्क बऱ्यापैकी पडलं, पण पुढील शिक्षण घेण्याची घरच्यांची ऐपत नव्हती. ते म्हणले बाई तू लग्न करून देतो तुझं, नवऱ्याला आपण सांगू की मला शिक्षण घ्यायचे पुढलं आणि तू त्या पद्धतीने शिक्षण घे. तिला पण पटलं, शिकायची इच्छा होती. एक स्वप्न होतं की बाबा प्रशासकीय सेवेत नाही झालं तर कंपनीच्या ह्याच्यामध्ये कुठंतरी पण नोकरी 4 रुपयाची लागावा. झालं, काही दिवस निघून गेले. एक सुंदर स्थळ पाहिलं आणि लग्न लावून दिलं. नवरदेव असा बघितला की त्याचा दुग्ध व्यवसाय होता, थोडी पोटापुरती जमीन होती, सगळं तर चांगलं होतं. मग तिने नवऱ्याला सांगितलं, होणाऱ्या ते आपलं नाही का बागा बघी झाल्यावर म्हणले बघा मला एवढे % मार्क आहेत आणि मला शिकायचं होतं. म्हणलं मी तू काळजी करू नको, झालीस तू या काय शिकायचे म्हणजे IT मध्ये जाऊ शकते, मला इंजिनियर व्हायचे 100% मी आहे ना, मला काळजी नको, तू लग्नाला फक्त हा म्हण. बऱ्याच लोकांचा कार्यक्रम मुलींचा असाच झालाय तुम्हाला सांगतो. एकदा लग्न झाल्यावर काय करू शकत नाही. आता समजा ते 10 मिनिटात घटस्फोट, पहिलं नव्हतं दिलं एवढं लय. 4-5 वर्षापूर्वी थोडी बरी परिस्थिती होती कोरोनाच्या आधी. झालं लग्न, गडी लागला कामाला. कशाच्या? तिला वह्या पुस्तकं शालेय फी अमकं तमकं याच्या नाही, मुलं जन्माला घालण्याच्या कामाला लागला. हा आपला कार्यक्रम असा असतो. त्यांनी ते मला थी महत्वाचं आहे बाबा, पोरं सोरं सांभाळायची, चूल बघायची, मूल बघायची, याला काय शिक्षण पाहिजे हे आत, पण कसं डोक्यात आत सांगायला करू ॲडमिशन व्हाय ना, आम्ही जातो मी बघतो. असं करून दिवस गेले तिला. आणि मग तिला वाटलं आता हे वाढलेलं पोट घेऊन आता बायचं झालं मग वाईट येत असं तुम्हाला सांगतो. कुठं जायचं कुठे फिरायचं आणि ती लाजते फार. बघू नंतर झालं, एका मुलाला जन्म दिला, त्याच्यानंतर एका मुलीला जन्म दिला. मुलगा 4 वर्षाचा झाला, मुलगी 3 वर्षाची झाली, 2 वर्षाची झाली. गुंतली बाई संसारात. शिक्षण गेलं वाड्यानी, ती IT व्हायचं इंजिनियर सगळं गेलं. त्या ठिकाणी तिची मानसिक कुचंबना झाली सविता पावसकरची. होऊन द्या. मग ह्याचा आपला दुधाचा धंदा चालू. कधी बाजार असतात, इलेक्शन आल्या बाजार वाढतात, इलेक्शन संपलं की बाजार कमी होत्या, ती नेहमीच आहे. शनी त्या मित्रांच्या नादानी प्यायला सुरुवात केली दुधाचा धंद्यावर. प्या नका, कमी प्यावा ना, अजिबात. 11-12 वाजताच गाडी सुरुवात करायचा, अंधार पडूस तोवर. परत पाठ थरथर हात कापायला लागलं जास्त पेल्यावर. बर पिऊन ग बसन ती अवलाद कसली, पिऊन येणार शिवाय देणार, तुझ्या आयला आणि माझ्या आयला आणि माझ्या लग्नात हे नाही दिलं हे नाही दिलं, फोकाटली उठली मला नेन, अशी दुनिया आहे बरं का. आता इथं या बाईचं काय चुकतं. अनेक माता बहिणी तुम्हाला सांगतो हे बेवड्याचा प्रपंच करतात. मला वाटतं त्यांनी त्यांना घटस्फोट द्यावा, दुसरं लग्न करावा, नाही ती एकटं जागावा, ब्लाऊज शिवून जागावा, शेळ्या वळून जागावा. पण तिला किती भीती कशाला माहिती आहे का, आईबापाचं नाव घालवायचं नाही म्हणून भीती. बहीण असते समाजात नाव ठेवतात, लग्नाला सगळी ती कुतारडी एकत्र येतात आणि ही कुत्री वाचा 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 कोणाचं काय चालू असतं त्यांचं. लक्षात घ्या, उपस्थित सुद्धा राहावं लागतं. कधी कधी तिकडं कुचकुच करणार, इकडं कुचकुच करणार, अशी लोक असतात. तिथं ते स्वप्न गेलं. शी लागलं हानमार करायला लागलं, शिवीगाळ करायला लागलं. सासुरवात चालू झाला थोडक्यात असा अर्थ. तिने सांगितलं घरी असं असं होतंय. आईबापाने जुनी स्टाईल वापरली, तू काय घर सोडू नको भाऊ, तू तिथंच राहा, दिली त्या दिवशी मिली, तू काही करू नको. ते बी समजायचं मान. पण अशा सिच्युएशनमध्ये जास्त दिवस एखादी महिला राहत नाही, ध्यानात ठेवा. अनैतिक संबंध प्रस्थापित करण्याचं समर्थन करत नाही, पण मला तुम्हाला ती स्टेप माणूस तिथपर्यंत का पोचतो मेंटली हे सांगून द्यायचे, हे दाखवून द्यायचे. हे बारीक एखाद्या क्राईमच्या पाठीमागं तुम्हाला 100 पैलू असतात, वेगवेगळे पॉईंट असतात, हे लक्षात आले पाहिजेत. मग तुम्हाला ती घटना का घडली हेही कळेल. तुमच्याकडून काय घडणार नाही ह्याची 100% खात्री मला. कोणाची हत्या होणार नाही, काय नाही. आता इथं परिस्थिती अशी झाली की हिला मानसिक ओलावा ज्याला म्हणतो तो काय मिळणार असं झाला. तिचं विश्व सर्वस्व. लग्नाआधी ती विचार करायची, आता ती काय लफडेबाज पोरगी नव्हती, चांगली पोरगी होती. तिचं फोकस शिक्षणाकडे होतं, तिला IT इंजिनियर व्हायचं होतं. त्यावेळेस तिने जे पुस्तकाचा अभ्यासक्रम घेतले, तिची स्वप्न होती की माझा नवरा असा प्रोफेशनल मस्तपैकी सूट बुटात असावा, कार घेऊन त्यांनी यावा,
गाडी पार्क करावा, सुंदर स्माईल द्यावा. मी दरवाजा उघडला तेव्हा आला की मी कामावून यावं का मी आधी आले असेल तर मी त्याला फ्रेश चेहऱ्याने पावडर लावून मस्तपैकी स्माईल द्यावा. त्यांनी आलेले एक पप्पी घ्यावा. काही हे नवऱ्याकडून पप्पी घेण्यात काय म्हणजे ते गैर काय नाही. असं मुलींची स्वप्न. तर इथं डायरेक्ट त्याच्या वेगळ्या सेंट चार्लीसारखा असेल किंवा आणखी कुठला हाय फाय त्या सेंटचा वास तिने घ्यावा. वाटू शकतं, स्वप्न असू शकतं. इथं वेगळ्याला इथं आयबीचा वास यायला लागला. फरक पडला ना थोडा. आयबीचा वास त्यात फरक आहे. किसीन काय कोणाचं करू वाटतं का तवा की अशी. बरं काय म्हणाय बोलायला जावा तर तिने दफा पाटण हाणावा, पट्टेने हाणावा. दारू पिऊन येऊन मारहाण ही ती त्या बाईच्या मनातून ते पूर्ण उतारला बा. अनेकांच्या घरात मनात अजून आता मी तुम्हाला सांगतो 3 वर्षापासून चॅनल झाला. हजारो माता भगिनींचं फोन असतात माऊल्यांचं मला. जो नवरा दारू पिऊन मारहाण करतो त्याला ही स्वतः कामाला जाऊन पोरं सांभाळते. त्याला बायकोचं घेण देण नाही, पोरांचं घेण देण नाही. दुसून येणार 10 रुपयाचा आतमध्ये क्रीम असती तसला बिस्किट पोरांना आणणार नाही. मग अशा अवलादीचा प्रपंच का करायचं यांनी. मी सांगतो काही तुला सांभाळायचं ना सांभाळ बाई. अजिबात वड सावित्रीच्या पोरावर हेच मला पडलं जाशील का म्हणली नाही जाणार अजिबात. कमी झालं वड सावित्रीला दोऱ्याचा खर्च नको, कशाचा नको. नीट आहेत ना ती सांभाळायची, नीट आहेत ती जवळ करायची. तो पुढचा काळ असा आहे. कुणी मोकळं नाही कुणी माजलं नाही अशी भिकार चोटावला ती सांभाळायला ध्यानात ठेवा. या ताडखाताडचा प्रपंचच करायचा नाही या माताचा मी. याच्यामुळं अनैतिक संबंध तयार होत्यात. तेच इथं पण झालं. ही सविता पावसकरला मानसिक दुरावा संपला, शरीराची मारा. तिच्या मनामध्ये एक तिचं मन स्वप्न आहे. मन म्हणजे कुठं असेल तुम्हाला माहिती आहे ना. हा खेळ विज्ञानाचा आहे, संप्रेरकांचा आहे. ध्यानात ठेवा 7 प्रकारची आहेत. हॅपी हार्मोन्स आहेत आणि थोडेसे बॅड हार्मोन्स ज्याला म्हणतात की जेव्हा चवलं तर वेगळ्या गोष्टी होतात. काही असे हार्मोन्स आहेत. पट्टेने हाणलं तर ते वाईट हार्मोन जर रक्तात मिश्र झालं तर आत जे भावना तरंग उमटणार, ते फिलिंग येणार. त्या कसल्या येणार माहिती आहे का. मुद्दाम याला माझ्याच नशिबात होता, जाळ झाला त्याचा. हाडूक बघून आणले हाडकावं लागलं मी. याला बघतेच मी, माझी ताकद चला ना. याला बघतेच याला तरी बरं होईल, याच्या नावाने बांगड्या फोडल्या तरी बरं होईल. असं ती वाईट श्राप ज्या पतिव्रता स्त्रीच्या, ती बायको असून द्या, तिच्या तोंडातून निघालं ना याचं लिव्हर लवकर खराब होणार. एक तर आता 60% अल्कोहोलचं डुप्लिकेट आलं मार्केटमध्ये. ध्यानात ठेवा. आता लिव्हर फुटून खालाची संख्या वाढली. आमच्या गावात महिन्यात 2 गेलेत आता लिव्हर घेऊन. 30-40ची पोरं लय अवघड आहे. दुसरी गोष्ट हिच्या मनात त्या भावना तयार झाल्या की ही मेलं पाहिजे, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. विषय राहिला शरीर संबंधाचा. तर कसं आहे, नंगा क्या नहाएंगा क्या आणि चिडेंगा. कळलं का तुम्हाला. असं आहे परत. जास्त अल्कोहोल खतरनाक डाऊन करून टाकतं. चुंगी फक्त लघवी करण्यापुरती, पुढं डोकं लावायचं नाही त्यांनी. त्यांनी फक्त ती सुजलेलं तोंड, लागलेली इंडिकेटर आणि पोटाचा थोडा गिअर वाढतो, मांडीच्या काड्या होत्यात आणि फक्त थोडंफार जगापुरतं खायचं. चल द्यायचं आपलं. 10 रुपये तर कचून प्यायची, कारण त्याचा दावा अमका तमका. आणि बरेचसे गावातले काही व्यावसायिक असतात, उदाहरणार्थ दाव्याची बुंदी करणारे, बॅनर लावणारे, हे वाट बघून असतात. मग एखाद्याचं जरी प्यायला लागलं ना, आईली 2-4 महिन्यात जाणारे बरं का आपल्या पोरांशी ओळख वाढवा. मग नमस्कार करा. हे असंच आहे जग, असं आहे. ध्यानात ठेवा. मारायची आधीच तयारी चालू होती त्याच्या आईची. ही खरं आहे, पण लोक बोलत नाहीत. मी फक्त बोलून दाखवतो एवढाच विषय. आतलं जग समजून घ्या. ह्या सविता पावसकरला सगळा विषय कळलं. तिला बी मन आहे, आत्मा आहे. रात्रीचं शरीर सुख, पुरुषाचं सुख बघणारं शरीर आहे तिच्याकडं. कुठपट आठ पाहिजे तिने. पर्याय होते बरेच. उदाहरणार्थ ती टाकतात बघा 2-4 महिने आतमध्ये पैसे भरून व्यसनमुक्ती केंद्र, तिथं टाकणे. लईच गोड लागत असेल तर. नसेल गोड लागत त्याला घटस्फोट देणे. सगळाचा पर्याय. पोरांचा प्रश्न असतोच, तरी पण इज्जतीचा प्रश्न असतो. बरं कळलं ना घटस्फोट येते, मग काही वाकलेली श्वापद कुत्री हिंडायला लागतात, लाळ घालतात त्यांची अशी बाईकडे बघून. असं बी जगी ध्यानात ठेवा. लई नजर वाईट.
तिला काय वाटलं असन की बाबा एवढं बाकीचं सगळं करूच तवर याचा काटा काढून टाकू, डोक्याला ताण नको. तिला बेकार सिच्युएशन बरं का आता. मग काटा काढायचं म्हणलं तर मग त्यासाठी एकटीच ताकद नाही. मग तिने पंटर शोधला. पंटर फक्त 21 वर्षी. बरेचसे ही कवळी कवळी बिसरून फुटलेली पोरं आहेत ना, ह्यांना अक्कल असती कमी. मी बऱ्याच जणांना नसतीच म्हणा, कारण त्यांनी त्याची निवड केली गेली. तो पण मोबाईल द्वारे सुसंस्कृत झाला होता. त्यांनी कुठलेही प्रोग्राम, कुठली जो प्रश्न आहे तो कसा सोडवायचा, ज्ञान घ्यायचं मोठं ह्याच्यासाठी केला नव्हता. मोबाईलमध्ये तो साधारणपणे कोरियन गेम कशा असतात, मी खलिफाचं वेगळंच राहत आहे तिथं. इंडियन ठीक आहे, लय काळे पण असू द्या बा, ठीक आहे आता इंडियन बी बघू असं आहे. काही झाकलेली बा तोंड, मग ते अमेरिकेचं बघू. कुत्री पण आहे इथं, इथं बरेच प्राण्यांशी पण आहे. ह्या जगामध्ये त्यांनी थोडीशी PhD केली होती. बाकी समजा 21 वर्ष बरेच असतात. एक ठिकाणी मी चक्क पाहिलं, नाव सांगत नाही तुम्हाला, 13 वर्षाचा मुलगा वडील झोपल्यानंतर BF बघत होता. वय वर्ष 13 बरं का. आणि त्या वय ती इतकी जिज्ञासा असते वृत्ती की त्या मग अभ्यासाचं वय त्याची ध्यानात ठेवा. ज्यांनी त्याच्यावर मात केली ते आज लाख रुपये पगार घेऊन बायका पोरं ही दाबा स्टाईलमध्ये जागतात ध्यानात ठेवा. 4 चाकी AC लावून. जो त्याच्या आहारी केला कार्यक्रम तर त्याचा हस्तमैथून त्याचं वाटोळं झालंच, पण अभ्यासात बी नापास झाला. मग आता मित्रांच्यात असतो, वाकून गेले पार, डोळं खोबणीत गेल्यात पार, स्मरणशक्ती कमी झाली, कमार बारीक झाली, मांड्या सुद्धा बारीक झाल्या, पुढलं काही भवितव्य नाही. आणि ह्या गावात फिरतो टोनग्यावाने म्हणून त्याला कुणी मुलगी सुद्धा चालून येत नाही. त्यामुळे सुधारायचा चान्स आहे. अजून बी तुम्ही टेक्निक घेऊ शकता. अमृततुल्य कसा बनवायचा, पितळाच्या पातेल्यात बनवायचा का तांब्याच्या बनवायचा, आणि ते योग्य ठिकाण टाकला ना 5,000 कमीत कमी, 3,000 4,000 5,000 माझ्याकडे आहेत. चपऱ्यावरती आपले पोरेत पुण्यात येत चांगलं मस्तपैकी. आता जा हे घेतलंय, फ्लॅट घ्यायचा होता, मला नको घेऊ, जागा घे, स्वतः बांधकाम करते, पटलं त्याला ती. आज चाललंय तसं, तुम्ही करा थोडंसं, असं माझं म्हणणं. तो प्रवीण नावाचा पोरगा त्यांनी शोधला 21 बिगर लागण्याचा, अंडील गोरा. आणि मग आंटीचं वेगळं राहतं, तसं प्राण्यांचं गोड्यात कुत्र्याचं तसं ते हे थोडंसं त्या जगामध्ये आंटी लवर काही असतात. अजून एक नवीनच प्रकार आलाय, पण तो अजून लई फोकसमध्ये नाही. मला वाटतं थोडंसं 2030 ओलांडल्यानंतर चालू होईल. कुठलं माहिती आहे का, ओल्ड एज. तुम्हाला त्यातली लई माहिती नाही अजून, पण मला पुढचे संकेत कळतात. ओल्ड एज हा प्रकार येणार आहे. नको ज्याचं बोलायला, कसं आहे आता वादळ उठायचं. तर ह्यांचं झालं चालू, ते खुश झालं आणि हिला ते समाधान मिळायला लागलं. पण टार्गेट एकच होतं, नवरा खतम. ते बी त्या लायकीचं होतं, लक्षात ठेवा. तरी पण जीव घेण्यापेक्षा घटस्फोट दिला असतं बरं झालं असतं. त्या माताशी मी सहमत आहे. तुम्हाला सांगतो, गेल्या महिन्यातल्या 13 तारखेला खतरनाक पद्धतीने नर डावलून गडी मारला. पिऊन आल्यानंतर सोपा जातो मारायला. वायर वापरली गेली, वायर. ते गळ्याला त्याचा काच पडला होता अक्षरशः. वायर म्हणजे आपली मोटरीवाला रेवॉर्डिंगची तार असते तांब्याची, ती वापरली गेली. ती उरण होता. पोलिसांनी अतिशय सुंदर कामगिरी केली. विश्रामबाग पोलीस स्टेशन सांगली, वन बघितला, बाईचा आरोड बघितला, सकाळच्या पारी सगळं बघितलं. आणि मग सगळं होऊन दिलं. सगळे सिव्हिलन्स नंबर टाकून, काही ठोकताळे असतात पोलिसांचे, ते त्यांनी अलगत महिला कॉन्स्टेबलनी उचलली बाई. आणि मग सांगितलं कसं काय, फार वाईट झालं. पोलीस म्हणले तुझ्या दुःखात आम्ही सहभागी बाई, तू लय मारण्याची रडत होती मोठपाट्याने, तुला एवढी रडताना बघून आमचीच इच्छा झाली की पोलिसांनी बी थोडं रडून घ्यावं. एवढी रडत होती तू. पोलिसांचा काम लगादार असतो बरं का. तुम्हाला आता सांगू नको, मी चांगला वाईट बी सगळं सांगतो मी तुम्हाला. माझ्याकडे लय विचित्र केस आली बुवा. म्हणजे आपला फोन आला, सक्काभाऊ पोलीस, लक्षात घ्या. आणि आशिका व्हायना दुसऱ्या पोलिसाला पुढं घालून सख्या भावाने सख्या धाकट्या भावाकडून 20,000ची लाच खाल्ली. बोंबला आता घ्या. बघा मी काय म्हणतोय की भावाचं प्रेम चांगलं, म्हणजे असं काय नाही, पण मला माझ्या भावाकडून पैसे खाता येत नाही, मागता येत नाही. कसं मागणार, लाज वाटा पाहिजे. पण दुसरा पोलीस मध्ये घातला, सिनियर,
ती सगळं चालतं बरोबर. मग घ्या म्हणते, हे ऐका ना साहेब, ऐका ना, खराला थोडं उंच 20,000 अख्खा हाणल्यात बाबा. मग आता काय करावंच काय बा आपण तरी असं म्हणलं म्हणजे डोकं आउट व्हायची पाळी. घरात सुद्धा कोण पैसे कुठे घेतात का? घरात पैसे घ्यायचे म्हणलं तुम्ही आम्ही सापडलं तर नादच खोळा. आपला तर कार्यक्रमच ओके बा, नाटकाचा पडदाच पडला आपल्यात, त्याच्या तडक्यात काय गाव नका भाऊ कधी. हा म्हणजे वाईट पोलिसांच्या असं समजा. शीत पण ही पोलिसांनी डोकं लावलं. संशयास्पद आम्हाला रोडीशी वाटत होतं, फार वाईट झालं. ते बी मर्डर केस होती, स्ट्रॉंग केस असती आणि ती किती त्याचं गांभीर्य ते पोलिसांना माहीत असतं. अलगत महिला कॉन्स्टेबलची चौकशी केली की बाई कबूल झालीच. ते ठोके बी पकडला तिकडे, त्याबद्दल काय वाद नाही. पण ही स्टोरी थोडी मी अशी सांगण्याऐवजी अशी का सांगितली याचा अर्थ तुम्हाला सांगतो की प्रत्येक वेळेस महिलेला जबाबदार जातात, कड्याहून टाकणारी ती जबाबदारच. पण एखादी केस तुम्ही जर स्टडी करायला घेतली, त्याचं जर विश्लेषण करायला घेतलं ना, तर जसं जसं तुम्ही डीपमध्ये जाता त्या केसच्या प्रत्येकाच्या जबाबाच्या, त्यांच्या आतापर्यंत जगलेल्या आयुष्याच्या, त्यांनी अनुभवलेल्या प्रसंगाच्या, तर ती निगेटिव्ह असलेली केस हळूच पॉझिटिव्ह कर शिरते. असे एक ग्लास अर्धा बारला तुमच्या समजण्यावे. कोणी म्हणतं तो अर्धा रिकामाचे, हां वाईट. कोणी म्हणतं नाही अर्धा शिल्लक आहे, तो ताण बागू शकतो. पॉझिटिव्ह अप्रोच म्हणजे हे असं जग आहे क्राईमचं, लक्षात घ्या. आणि क्राईमचं असं इसकटून सांगायला माझ्याशिवाय माणूस नाही राहिला. आता काय त्यांनी सगळं चॅनल बंद करून टाकलं, ते आता परत चालू केलं त्यांनी. पण असं चांगले करून करा आणि लोकांची फोन नंबर पण द्या महाराष्ट्रामध्ये आणि त्यांच्या समस्या जाणून घ्या. 4 तास का टाइम, 2 तास द्या बोलही नाही. आणि माझा लोड थोडा कमी होईल. क्राईम चॅनलवाल्यांना सांगतो की आज जगात असं आहे की दुःख लय साठलंय माझं, मला कुणाच्या खांदाच नाही रडायला सांगायला. आपला मोकळा करून द्या. पुण्याची बाजू आहे आणि पुण्य हे असलं ना म्हणजे वरचा प्रवास जरा सुखकर होतो. नाही तर परत एवढ्या ज्या योनी आहेत प्राण्यांच्या त्याच्यात ते टाकणारच आहे भाऊ. त्यात काय वाद नाही. कुणी अमरपट्टा घेऊन आलेलं नाहीये. ही हत्या झाली या दोघांनी केली. कारण काही असून ते म्हणजे स्टेटमेंट तर दिलेलं आहे बाबा, मारहाण, दारू पिऊन अमकं तमकं. इतरही पर्याय होते, मारायला नव्हता पाहिजे. हा एक महत्त्वाचा विषय. आणि नेहमीप्रमाणे मुलांचं अवघड झालं. आता इथून त्यांचं आयुष्य अवघडच. आई आतमध्ये, बाप वर गेलेला आहे. रामकृष्ण हरी माऊली.